2 डिसेंबर 1984 ची ती काळ रात्र। सारं भोपाळ शहर गाढ निद्रेत असताना युनियन कार्बाइडच्या कारखान्यात विषारू वायूची गळती झाली आणि किड्या मुंगींसारखी माणसं मेली। जी मृत पावली ती सुटली असं म्हणण्याची वेळ या वायू गळतीने आणली, कारण विषारी वायूची बाधा होऊनही जे जगले ते अद्याप त्या घटनेचे घाव सोसत आहेत। संपूर्ण देशाच्या उरात ती काळ रात्र अद्याप एखाद्या जखमेप्रमाणे भळभळते आहे। नुकतीच या विषयावर द रेल्वे मॅन ही वेब सिरीज प्रदर्शित झाली आहे। या निमित्ताने या घटनेचा घेतलेला हा आढावा। दुसऱ्या महायुद्धानंतर भारतात रासायनिक उद्योग वाढीला लागले आणि ते प्रत्येक कारखानदाराच्या मनाप्रमाणे चालू लागले। ना त्यांना कोणते नियम ना कोणती शिस्त। मात्र 2 डिसेंबर 1984 च्या रात्री भोपाळ येथील युनियन कार्बाइडच्या कारखान्यात मेथिल आयसोसायनाइड उर्फ मिक वायूची गळती झाल्यानंतर जी प्रचंड मनुष्यहानी झाली आणि अगणित लोकांना अपंगत्व आलं, त्यानंतर भारतभर एकूण कारखानदारीबाबत एक जागरूकता निर्माण झाली। त्यानंतर भारत सरकारने केलेल्या सर्व कारखान्यांच्या तपासणीअंती सुरक्षिततेच्या अंगाने कारखान्यांवर बरीच बंधनं आली आणि ती कामगार व आजूबाजूच्या वस्तीच्या दृष्टीने काहीशी उपकारक ठरली। पुन्हा घडल्याशिवाय कायदा होत नाही हेच खरं। काय घडलं 2 डिसेंबर 1984 च्या रात्री? ही युनियन कार्बाइड कंपनी कशाचं उत्पादन करीत होती? तिने काय घोटाळा केल्याने वायू गळती झाली? युनियन कार्बाइड ही रसायन उद्योगातील 1984 साली अमेरिकेतील तिसरी मोठी कंपनी होती। या संस्थेचे तेव्हा विविध व्यवसायांचे जगात 700 कारखाने होते। त्यात पेट्रो रसायने, कापडाच्या गिरण्या, खाणी, रसायन प्रयोगशाळा इत्यादी होत्या। नोव्हेंबर 2014 मध्ये दिवंगत झालेले वॉरन अँडरसन हे 1984 साली या सर्व 700 कंपन्यांचे अध्यक्ष होते। भारतात युनियन कार्बाइडच्या उद्योगाची सुरुवात 1926 साली कोलकात्याला एव्हररेडी कंपनीच्या निमित्ताने झाली आणि 1959 साली भोपाळला कारखाना सुरू झाला। 1984 साली युनियन कार्बाइड कंपनीचे भारतात 13 ठिकाणी कारखाने होते। त्यावेळी कंपनीचे भारतीय अध्यक्ष केशबू महिंद्र आणि व्यवस्थापकीय संचालक वसंतराव गोखले होते। भोपाळच्या कारखान्यात मिक वायूपासून शेतीच्या कामासाठी सेविन नावाचे कीटकनाशक बनवले जाई। मिक वायू पाणी शोषून घेणारा आहे। त्याने पाणी शोषून घेतल्यावर त्याचे तापमान आणि दाब वाढतो। भोपाळच्या कारखान्यात मिक वायूच्या 3 टाक्या होत्या। त्यातील एका टाकीला जोडणारा एक पाईप पाण्याने धुवून साफ करायचा होता। त्यात हलगर्जी केल्याने टाकीत पाणी गेले, त्यामुळे टाक्यांचे तापमान आणि दाब वाढू लागला। टाकीवरची संरक्षण व्हॉल्व्हही उघडली गेली। असा वायू स्क्रबर टाकीत हळूहळू नेऊन उदासीन करून मग तो धुराड्यात नेऊन जाळतात व हवेत सोडतात। पण 2 डिसेंबरला तो स्क्रबर मध्ये एकदम 30 टन गेल्याने त्याचे उदासीकरण झाले नाही। पुढे तो वायू धुरांड्यांकडे जायला हवा होता, पण धुरांड्यांचे पाईप दुरुस्तीसाठी पूर्वीच काढून ठेवल्याने वायू धुरांड्यात गेला नाही आणि तो 33 मीटर उंचीवरून हवेत पसरला। भोपाळची ती 2 डिसेंबरची रात्र। तापमान 18 अंश सेल्सिअस होते। युनियन कार्बाइडचा कारखाना भोपाळ रेल्वे स्टेशन पासून 2 किलोमीटर अंतरावर होता। हवेतील वाऱ्यामुळे व थंडीमुळे मिक वायू 33 मीटर उंचीवरून जमिनीवर उतरला आणि सगळीकडे पसरला। त्याचा प्रादुर्भाव रेल्वे स्टेशन आणि गावात 40 किलोमीटर पर्यंत झाला। ही गोष्ट रात्री 1 वाजताची। लोक त्यावेळी साखर झोपेत होते, त्यामुळे काही बालके झोपेतच मरण पावली। जे मोठे लोक जागे झाले त्यांना श्वास घेणे कठीण झाले, डोळे चरचरू लागले, उलट्या झाल्या। ही माणसं आपले चीज वस्तू सोडून आपल्या कुटुंबियांपैकी ज्यांना बरोबर घेता येणं शक्य होतं त्यांना बरोबर घेऊन धावू लागली। पण कुठे धावायचे हे त्यांना माहीत नसल्याने काही जण कारखान्याकडेच धावू लागले आणि अधिकच्या वायूच्या तडाख्यात सापडले। किलोमीटरच्या किलोमीटर रात्रीच्या अंधारात धावत असताना लोक अडखळत होते, पडत होते, दमत होते आणि तरीही जीवाच्या आकांताने धावत होते। त्यात गरोदर बायकाही अपवाद ठरल्या नव्हत्या। कारखान्याचे वर्क्स मॅनेजर मुकुंद रात्री 1:30 वाजता कारखान्यात पोहोचले। जिल्हा प्रशासकांमार्फत त्यांना निरोप पाठवला गेला। त्यांनी आल्यावर धोक्याची सूचना देणारा भोंगा वाजवला। त्यामुळे आजूबाजूच्या झोपडपट्टीतील माणसं कारखान्यापाशी जमली आणि आयतीच वायूच्या प्रादुर्भावात सापडली। वेळ रात्रीची असल्याने आकाशवाणी दूरदर्शनवरून काही माहिती देणं शक्य झालं नाही। शिवाय इतक्या रात्री ह्या सूचना कोणी ऐकल्या असत्या
गावात जीप फिरवून सूचना देण्यासाठी नगरपालिकेला कोणी मिळालं नाही. भोपाळच्या 4ही सरकारी रुग्णालयात लोक भराभरा भरती होत होते, पण त्यांच्यावर झालेल्या वायूच्या परिणामावर काय उपाय करायचा हे तेथील डॉक्टरांना ठाऊक नव्हते. त्यांनी कंपनीच्या डॉक्टरांना विचारायचा प्रयत्न केला, पण त्यांनी ते सांगायचे टाळले. रुग्ण पलंगावर, 2 पलंगांमध्ये, व्हरांड्यात, आवारात सगळीकडे झोपवले होते आणि दोऱ्या बांधून त्यांना सलाईनच्या बाटल्या टांगून रुग्णांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू होता. रुग्णांना ऑक्सिजन लावायला पुरेशा नळ्याही उपलब्ध नव्हत्या. मग एकाच्या नाकात 2 मिनिटे घाल की ती काढून दुसऱ्याच्या नाकात घाल, या पद्धतीने जगतील तेवढ्यांना जगवायचा प्रयत्न ते बिचारे डॉक्टर करत होते. 700 रुग्णांच्या रुग्णालयात 4000 रुग्णांची सोय करणार तरी कशी? पुढील 2 दिवसात मेलेल्या माणसांच्या प्रेतांची विल्हेवाट लावायची होती. मुसलमानांची प्रेते खड्ड्यात पुरली, हिंदूंच्या प्रेतांच्या राशी लावून ती चालण्यात आली. गुरांनाही बाधा झाली. 790 म्हशी, 270 गायी, 483 बोकड, 90 कुत्री, 23 घोडे मेलेले आढळले. भोपाळची त्यावेळची अधिकृत लोकसंख्या 8 लाख होती. त्यातील 25% लोक वायुबाधित झाले व त्यातील 2500 लोक मेले. उरलेल्यांना भोवळ येणे, डोके दुखणे, छातीत धडधडणे, श्वास घेण्यास कष्ट पडणे अशा प्रकारचा त्रास झाला. मिक वायूच्या विषावर योग्य उतारा औषधाद्वारे मिळाला नाही तर संथ गतीने मृत्यू त्यांना गाठल्याशिवाय राहत नाही. भोपाळ कारखाना हा कामगारांसाठी कधीच सुरक्षित नव्हता. 24 नोव्हेंबर 1978, डिसेंबर 1981, 22 एप्रिल 1982, 6 ऑक्टोबर 1982, 14 ऑक्टोबर 1982 आणि 2 डिसेंबर 1984 अशी येथे अपघातांची मालिका चालू होती. आता तर 2500 लोक मरण पावले आणि अनेक पिढ्यांच्या वाट्याला अपंगत्व आले. अपघात होऊ नये म्हणून कामगार आणि अधिकारी शिकलेले हवे होते, पण येथे तर अनेक माणसं वशिन्याने लावली गेली होती आणि यात मध्य प्रदेश शासनाची ढवळाढवळ मोठ्या प्रमाणावर होत असे. या कारखान्याच्या डिझाईन मध्येच काही दोष होते, पण ते कधी दुरुस्त केले गेले नाही. उदाहरणार्थ, स्क्रबरवरच्या वॉल 16 व 33 मीटर उंचीवर होत्या आणि त्यांना इमर्जन्सी वॉल्स म्हणत. मिक वायू शहरात किती दूरवर पसरला होता याचा नकाशाही काही लोकांना काढायचा होता. वातावरणात तो किती काळ टिकून राहतो हे काही जणांना मोजायचे होते. जनावरे, झाडे, जमीन, पाणी, भाज्या, शेतीतील उभी पिकं यांवर त्याचा काय परिणाम झाला? ती लोकांनी खावीत का? गाई म्हशींचं दूध प्यावं का? असे अनेक प्रश्न त्यातून निर्माण झाले, पण जवळजवळ सर्वच अनुत्तरित राहिले. त्यावेळी अपंग झालेले भोपाळमधील लोक आजही त्याचे परिणाम भोगत आहेत. किती जणांना नुकसान भरपाई मिळाले ते माहीत नाही. कारखाना बंद पडल्याने लोकांच्या नोकऱ्या गेल्या. काही अधिकाऱ्यांना तेव्हा शिक्षा झाल्या. देशभराच्या सर्व प्रकारच्या कारखान्यांची वर्गवारी करून त्यापैकी काही जणांची नमुना पाहणी झाली आणि बरेच निर्बंध लादले गेले. पण शेकडा 90% कारखाने त्या कायद्यांचं उल्लंघन कसं करायचं यात पटाईत असतात. भोपाळ अपघातानंतर जागोजागी आपत्कालीन समिती स्थापन झाल्या, पण ऐन संकट समयी त्या कशा काम करतात हे आपणा सर्वांना परिचयाचं आहे. भोपाळ अपघातापासून आपण फारसं काही शिकलो नाही. उडारलेली राष्ट्र अजूनही त्यांना नको असलेले कारखाने भारत व चीन सारख्या देशात उघडतातच आहे.